देव, भक्ती आणि वास्तव एक विचार प्रवर्तक लेख. भक्ती करकरून घेतो, प्रसाद भरभरून घेतो, स्वतःला सजवून घेतो, पण संकट आले की वाऱ्यावर सोडून देतो. ही भावना अनेकांच्या मनात कधीतरी निर्माण होते, विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यभर धार्मिक कर्मकांड करत राहते आणि तरीही दुःख, आजार, अन्याय किंवा संकटाचा सामना करते. मानव इतिहासात देव, धर्म आणि श्रद्धा यांना मोठे स्थान आहे. श्रद्धेमुळे अनेकांना मानसिक आधार, आशा आणि जगण्याची प्रेरणा मिळते. परंतु जेव्हा श्रद्धा विवेकावर मात करते, तेव्हा प्रश्न निर्माण होतात. आजारी पडल्यावर अनेक लोक देव बरा करेल असे म्हणतात, पण शेवटी रुग्णालय, डॉक्टर, औषधे आणि विज्ञान यांचाच आधार घेतात. जर विज्ञानाचे उपचार जीव वाचवत असतील, तर त्यांचे महत्त्व मान्य करण्यात संकोच का असावा? पोट भरण्यासाठी कोणताही देव आपल्या हातात अन्न आणून देत नाही. प्रत्येक व्यक्तीला श्रम करावे लागतात, घाम गाळावा लागतो, संघर्ष करावा लागतो. कपडे, घर, शिक्षण, आरोग्य हे सर्व मानवी श्रम, ज्ञान आणि सामाजिक व्यवस्थेमुळे मिळते. इतिहासात अनेक वेळा तथाकथित धर्मगुरूंनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला आहे. अशा वेळी लोकांना वाचवणारी गोष्ट म्हणजे कायदा, न्यायव्यवस्था आणि संविधान असते. कारण संविधान सर्व नागरिकांना समान हक्क आणि संरक्षण देते. याचा अर्थ श्रद्धा ठेवू नये असा नाही, परंतु श्रद्धेसोबत विवेकही आवश्यक आहे. प्रश्न विचार, पुरावे तपासणे आणि विज्ञानाचा स्वीकार करणे हे समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे. भक्ती जर माणसाला मानवतेपासून दूर नेत असेल, तर तिचा पुनर्विचार झाला पाहिजे. पण भक्ती जर माणसाला नैतिकता, करुणा आणि सहकार्य शिकवत असेल, तर ती समाजासाठी उपयुक्त ठरू शकते. शेवटी माणसाचे जीवन बदलणारी सर्वात मोठी शक्ती कोणती असेल, तर ती आहे ज्ञान, विज्ञान, श्रम आणि विवेक. श्रद्धा वैयक्तिक असू शकते, पण वास्तवात पुढे नेणारे साधन म्हणजे विचारशक्ती आणि कृती. देवावर श्रद्धा असो वा नसो, माणसाने स्वतःच्या बुद्धीवर, श्रमावर आणि मानवतेवर विश्वास ठेवला पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला ह्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता.